बरेचसे पेशंट स्वतःच्या स्पाईनच्या MRIचे रिपोर्ट वाचून घाबरून जातात। 2 दिवसापूर्वी माझ्याकडे एक 35 वर्षाचे IT कंपनीमध्ये काम करणारे एक पेशंट आले होते। त्यांचं म्हणणं होतं, डॉक्टर माझं सतत PC वर बसून काम असतं म्हणून मला रेग्युलर मानदुखी होती, ज्याच्यासाठी मी MRI केला होता आणि MRI मध्ये तर असं लिहिलंय माझ्या कमरेच्या 4थ्या आणि 5व्या मणक्यामध्ये गादीचा तुकडा सरकलाय आणि नस दबलेली आहे। पण तसं बघितलं तर मला कमरेचा काहीच त्रास नाही, माझ्या पायामध्येही वेदना नाहीत, मला चालायलाही त्रास नाही। मग कमरेच्या 4थ्या 5व्या मणक्यामध्ये गादीचा तुकडा सरकून नस दबली असं MRIच्या रिपोर्टमध्ये का लिहिलंय? त्यात घ्या, हे सारे वयानुसार होणारे सामान्य बदल आहेत। जशी आपली बॉडी बाहेरून बदलते, आपले केस पांढरे होतात, जो की आजार नाही, आणि हे होणारे बाहेरून होणारे बदल आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसतात, तसंच वयानुसार आपल्या बॉडीमध्ये आतूनही काही बदल होत असतात जे आपल्याला MRI वर दिसतात। जसं की मणक्यामध्ये गादीची हाईट कम होणे, छोटे छोटे डिस्क बल्जेस तयार होणे, ते वयानुसार होणारे बदल आहेत, जो काही आजार नाहीये। म्हणून MRIचे रिपोर्ट बघून घाबरायची गरज नाही, तुमची लक्षणं बघून उपचार दिले जातात, नुसता MRIचा रिपोर्ट वाचून नाही।